घे खाऊन घे आता. हा अगं हे काय आता मी काय एकलाच बसू होय? वय मला ना हाय आत्ताच्याला. घे ना तू जेवून. म्हणजे काय नाही तू जेवणार. अगं बानू असं काय करतेस? हा ते काय नाही, तू बी बस माझ्या संग जेवाय हात. नग नाही राहू दे. अगं पर का नग ते तर सांगशील का नाही? बा का कुणाच ठाव, मला असं वाटतंय का आजच्याला आपल्याकडे कुणीतरी येणार आहे. आता अगं आता कोण येणार? हा अगं किती रात झाली या, आता कोण नाही यायचं? ए बानू तुला कोणी काही बोललं का? नाही. अगं म्हणजे मला असं विचारायचंय, कुणी हात येणार आहे असं तुला कोणी सांगितलंय का? नाही र. मग काय मला वाटतं आहे का कुणीतरी येणार आहे, म्हणून मी जेवण बी आज झाकून ठेवलं आहे. तुझ्या मनात काय चाललंय ना मला काय बी कळणार झालंय बघ. तू राहू दे र, जेवून घे बरं. कसला विचार करते कोणास ठाऊक. माझं काय ऐकायची नाही बघ तू. आता हे काय वागणं झालं म्हणायचं तुझं? हा? तू माझं नग ऐकू. मी तिथेच होतो आणि आता इथे आहे. तुमचं ध्यानच नव्हतं, नाहीतर मी तुम्हाला दिसलो असतो. अहो कसल्या विचारात आहात? आख्यानात नारद मुनींना पाहिलं? हो, काय झालं? मुनीवर जे स्वतःहून धाडस करतात ते पाहून कधीतरी ते संकटात सापडतील. एरवी मला काही वाटत नाही, परंतु त्यांनी म्हाळसाला कळ लावली तर काय ह्याची काळजी वाटते. नको त्या संकटात सापडायचे ते. नाही, श्री म्हाळसा देवींना कळलंय त्यांच्याशी कसं वागायचं ते. बानूच्या मनात भरवून द्यायला नको. हो, भाबडी आहे ती, लगेच त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवे. वेळ आली की मी त्यांना समजावून सांगेन. मी बाहेर जाऊन येतो. आता कुठे जाता आहात? गडावर सगळं व्यवस्थित आहे ना ते पाहून येतो. इथे अनेक लोक आहेत, ते आपापले कार्य नीट पार पाडतायत. तुम्ही जाण्याची काय आवश्यकता आहे? अहो असं काय करता? असा जातो आणि असा येतो. परंतु गेलंच पाहिजे का? अल्पावधीत जाऊन येतो, तुम्हाला कळणारही नाही. तुम्ही काही ऐकणार नाही. आलोच. शुभम भवतु. महाराज तुम्ही हात कुठं? पुन्हा तोच प्रश्न. कुठे म्हणजे काय? राजवाड्यात. नाही तसं नाही, पर आख्यान झाल्यावर तुम्ही थांबत नाही ना म्हणून विचारलं. मग थांबणार नाहीच आहे. एका ठिकाणी फार काळ न थांबण्याचा माझा संकल्प आहे. ध्यानात असू द्या. महाराज तुम्ही दिवसभर जे सांगता ते रातभर कानात घुमत असते बघा. म्हणजे तू मनापासून ऐकतोस? होय जी. बर मग सांग पाहू, हिमावन राजाच्या पत्नीचे नाव काय? मैनावती. आणि आता तू सांग, पार्वती देवींच्या आधीच्या अवताराचं नाव काय? सतीदेवी. योग्य, अगदी योग्य. परंतु दोघेही असे अर्धवट ऐकू नका. श्री म्हाळसा देवी आणि बानूला बघा, त्या कशा श्रवण करतात. होय होय. गडावर विशेष काय मग? काही नाही जी. नाही, शांत आहे समधीकडं. शांत आहे.
हा, आश्चर्य आहे. म्हणजे म्या नाही समजलो. काय नाही. तुम्हाला अजून कुणाच भेटायचं आहे व्हय? गणोबा, मनात आलेला प्रत्येक प्रश्न विचारायचा नसतो. तुम्ही काय म्हणतायसा काय कळत नाही बघा. ते कळणं अवघड आहे. मला एक सांगा, देव कुठे आहेत? देव आणि प्रधानजी ह्या बाजूला गेलेत. मला वाटतं आतल्या अंगाला असतील. म्हणजे दोघे एकत्र आहेत. होय, पर असं काय विचारताय? कळेल लवकरच. प्रतीक्षा करा. सदानंद सदानंद. नारायण नारायण. मुनिवर, तुम्ही ह्यावेळी? प्रभो आहेत का? नाही, बाहेर गेले आहेत ते. हो का? नाही, त्यांनाच भेटायचे होते. मग मी येतो. बर. पण मी इथेच प्रतीक्षा केली तर चालेल का? हो, चालेल. नारायण नारायण. माते, आपण चिंतेत दिसता. मी नाही मुनिवर. परंतु माते, आपण जेजुरीत स्थिरावलात. हो, आता कार्यच तसं आहे. विष्णू लोकाची आठवण येत असेल ना? हो, परंतु आता जोपर्यंत हे परत जाण्याचा निर्णय घेत नाहीत तोपर्यंत थांबावंच लागणार. परंतु प्रभो हा निर्णय का घेत नाहीत? कामातून उसंतच मिळत नाही ना त्यांना. तेही आहेच. एवढे मोठे साम्राज्य, एवढे मोठे दायित्व, वेळ तरी कसा मिळणार? हो ना? तुम्ही तर पाहताच आहात. हो, पूर्वी क्षीरसागरात आपले दोघांचे एकत्र दर्शन व्हायचे. आता तसे फारसे होत नाही. माते, प्रभूंनी आपल्याला वेळ द्यायला हवा. हो, वेळ काढतात ते, परंतु नाही नाही माते, मला हे पटलेले नाही. ते माझे आराध्य आहेत आणि त्यांच्याविषयी हे असे बोलणे योग्य नव्हे खरे तर. परंतु माते, त्यांनी आपल्याकडे लक्ष द्यायला नको का? माते, आपण एकट्या पडला आहात. आपण तरी काय करणार म्हणा? कामाचा व्यापच इतका आहे. त्यांना नाही तरी कसे म्हणणार? मी प्रभूंना सांगणार आहे, काहीतरी त्वरित करावे. माता काही म्हणत नाही याचा अर्थ आपण तिच्याकडे दुर्लक्ष करावे असा होत नाही. तुम्ही तर बाहेर गेला होता ना? प्रभू, मी आता जे बोललो ते आपण ऐकले का? मुनिवर, हे काय सुरू आहे तुमचं? काय झालंय तुम्हाला? स्वभाव बदला. एक दिवस संकटात सापडाल नाही तर. मी माझ्या म्हणण्याचा अर्थ म्हणजे तसा हो ना माते. मुनिवर, तुम्हाला जे साध्य करायचं होतं ते शक्य झालेलं नाही. मुनिवर, रात्र फार झाली. आज गडावरच थांबणार आहात का? नाही नाही नाही, मी गडावर थांबणार नाही. एका ठिकाणी फार काळ न थांबण्याचा माझा संकल्प आहे. मी येतो. नारायण
श्री गणेश. प्रणाम श्री गणेश. मुनिवर तुम्ही अजूनही इथे? सगळेच जण मला हा प्रश्न विचारता आहेत, असे का बरे? तुम्ही गडावर आहात ना, मग चला माझ्या कक्षात चला. मी? हो, त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे? नाही, मी इथे फार काय थांबणार नाही. तुम्हाला जेव्हा जायचं असेल तेव्हा तुम्ही जाऊ शकता. क्षमा असावी श्री गणेश, परंतु आपल्याला काय हवे आहे? मला काही संदेश पोचवायचे आहेत. कोणाला? मुनिवर, सगळे बोलणे इथेच होणार आहेत का? नाही, परंतु मी निरोप द्यायचो आणि मग लोक म्हणायचे की या नारदानेच कळ लावली. असे कोण म्हणणार? जे सांगितले तेच तुम्ही केले तर कोण कशाला काय म्हणणार? तुम्ही काय करता सांगितल्यापेक्षा अधिक काहीतरी करता. हो का? मग मला हे टाळले पाहिजे. नाहीतर तुम्ही एके दिवशी मोठ्या संकटात सापडाल. नाही, मला असे करून चालणार नाही. बघा, मी निघतो. जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही या. राजवाड्यात कुठेही जाऊन भलतं सलतं बोलू नका. नाही नाही, असे कसे करेन मी? नारायण नारायण. येतो मी. आता ठरवलेले कार्य करायला हवे. नारायण. बार दार कशा पहिला होतो यास? अगं बानू, रात झाली या. आता मी दार लावू नका होय. कोण येणार आहे? पण मला वाटतंय ना हो का कुणीतरी येणार आहे. तुझं तर मला काय बी कळणं झालंय बघ. दार नुसतं ढकलून ठेवलेलं आहे. तू बघ मग. तुझा हाता झोपाया. तू जागणार आहेस. तू काय करती आहेस, कसं वागती आहेस, मला काय बी कळणं झालंय बघ. या जातो झोपाया. नारायण नारायण. महाराज, इथून जातच होतो, म्हटलं तुला भेटून जाऊ. महाराज, अहो आजच्याला मला वाटतच होतं का कुणीतरी येणार आहे म्हणून. शिवलीला दुसरं काय? मी आज जेवण ठेवलं आहे, वाढू का जी? खर तर अन्नाला नाही म्हणू नये, परंतु सूर्यास्त झाल्यानंतर मी अन्न ग्रहण करत नाही. बरं झालं तुम्ही आलासा महाराज. हो, आख्यान सुरू असतं तेव्हा काही बोलता येत नाही आणि त्यात तूही भेटत नाहीस. वय महाराज, या बसाजी, आज बोलूयात. नारायण नारायण नारायण. अजामेळ कुठे दिसत नाही. झोपला आहे त्यो. आज का कुणास ठाव. एवढं आख्यान ऐकलं, दिस मावळला, तरी बी डोळ्यावर झोप नाही बघा. त्यालाही काहीतरी कारण आहेच. म्हणजे खूप दिवसांपासून मला तुझ्याशी एक गोष्ट बोलायची होती बाबू. सांगा महाराज. खरं तर मला आता असं वाटेल की मी हे सगळं का बोलतो आहे, परंतु मला तुझी काळजी वाटते भानू, आणि म्हणून मी आज इथे आलो आहे. नाही हो महाराज, मला ठाव आहे. मग तुम्ही जे सांगाल ते माझ्या भल्यासाठीच असणार. म्हणजे कसं आहे की मी या व्यक्तिगत गोष्टींमध्ये पडायला नकोय खरं तर. महाराज, अहो असं काय बाय बोलू नका जी. म्हणजे मी तुला काही सांगितलं तर तुला चालेल ना? वय महाराज, सांगा आता. बानू, देवांचं ना तुझ्याकडे लक्ष नाही. हे काय सांगतायस तुम्ही महाराज? मला वाटलंच होतं बानू
तुला माझं हे बोलणं आवडणार नाही. तसं नाही, तर माझ्या देवाबद्दल बोललेलं मला नाही आवडलेलं. नारायण नारायण. मग मी निघतो. असं काय करताय महाराज? बसा बरं. असं म्हणतेस? बर. महाराज, मला तुमची काळजी कळते, पर बानू मला सांग, तू आश्रमात जाऊन पुन्हा इथे आलीस त्याला किती दिवस झाले? बरंच दिस झालं आहे बघ. आता मला सांग, श्री खंडेरायांनी तुला इथे भेटायला यायला नको का? आता ती कामात असतील महाराज, आणि आख्यान बी चालू आहे ना. मग हेच हेच तू समजून घेतेस म्हणून त्याचं महत्व नाही. तिथे गडावर श्री म्हाळसा देवी आहेत, त्यांच्या सोबत भोजन आहे, एकत्र वेळ व्यतीत करणं आहे, राज्यकारभार पाहणं आहे. एकत्र असण्याला काहीतरी कारण आहे, निमित्त आहे. माझ्या म्हणण्याला आधार आहे. ओहे महाराज, पर ते काही नाही. श्री खंडेरायांचे तुझ्याकडे दुर्लक्ष झाले आहे. मुनिवर, आपण काही सांगता आहात का? नारायण नारायण. मी म्हणजे काही नाही, ते आपलं आख्यानानंतर. तुम्ही हात अपर मला कसं काय कळलं नाही? तुम्ही हात कसं काय आलासा? हो, मला देखील हाच प्रश्न पडला आहे. पण त्याआधी आपण काय सांगत होतात हे तरी सांगा. क्षमा असावी देवा. माझे आपले बोबडे बोल, त्याला ते काय मोल. म्या सांगते. सांगू ना महाराज? नारायण नारायण. आता मी तरी काय बोलणार? नारायण नारायण. असू दे, काही सांगण्याची आवश्यकता नाही. देवा, आपण चमत्कार तर दाखवलाच आहे, परंतु आता एक सांगा, हे सगळे आपल्याला कसे शक्य होते? कारण मी सर्वत्र आहे. नारायण नारायण.